नमस्कार मंडळींनो, मस्तपैकी सकाळची सुरुवात सड्यापासून झाली आहे आणि आता आम्ही गोट्याच्यात आहे आमच्या. आणि मी जरा लेट इलोय, म्हणजे 8:15 वाजल्यात. त्याच्या आधी भाईनी येऊन दूधनी काढलेल्या, तर त्यामुळे त्यात तुमका दाखवू गावाचा नाही. तर आता दूधनी काढून झाला, पण आमची साजिरीने सोनं अजून दूध पितात, तर ती गोट्यातच आणि आमच्या गायीनी आहेत, तर तुमका दाखवताय. तर ही बघा अजून दूध पितात. थोडं शान्नी आहे गोट्यात, म्हणजे आता गायीनी सोडल्यावर तर सगळा झाडूक गावताला, तर गायीनी असल्यामुळे त्याला झाडूक गावत नाही. थोडं झाड लाव तर तुमका दाखवते. चला आमचं साजिरीनी सोन्या, तर त्यांका सोडणार नाही आहो, बाकीच्यांका सोडणार आहो. तर ह्या बघा ह्या साजिरी असा. तर आता तुमका ती भाव खाऊन दाखवताला, बघूचा नाही अजिबात. तुमका नंतर दाखवताय. आता दूध पिता त्यामध्ये ऐकताला नाही. तुमचं सोनो ए सोन्या, ए सोन्या, त्यांका पिऊन दे दूध, तोपर्यंत मी तुमका बाकीच्यांका भेटवत आहे. हे बघा मंडळींनो, आता दूध पिऊन इला. या बघा या साजिरी असा, या मोठा सोन्यापेक्षा. बघाय या बघा तुमका सोनं दाखवत. मस्ती खोर आमच्या गोट्यातलो. बघा ह्यो लहान हा, मनात कोण साजिरीपेक्षा मस्ती करता, पण लय मस्ती असतं त्याची चालू. आता त्यांका आम्ही सोडणार नाही आहो, बाकीच्यांका सोडता लाव. चला त्यांका सोडूया तोपर्यंत. हेंका संध्या अजूनही लहान आहेत, त्यामुळे हेंका काय अजून सोडत नाही. तर हेंका सोडीन तेव्हा दाखवीनच, पण थोडी मोठी होऊन दे. तर मंडळींनो, ही बघा सगळी ढोरं सोडला आम्ही आहो. फक्त साजिरीनी सोनू नाही सांगितलंय तसा. आणि आता घेऊन इला आम्ही सगळ्या ढोरांका. तर आज रविवार सुट्टी आहे, त्यामुळे आम्ही पण इलाव. नाहीतर रोज बाबा घेऊन येतातच. पण आता झाला काय, फक्त आमची ढोरं असतात. नाहीतर पहिल्यांदा ह्या बघा सगळं हिरवागार रान काय पावसात कायमच असतात. आणि पहिली सगळ्यांकडे ढोरा होती आणि सगळी हळद चरूक घेऊन यायची. त्यामुळे सगळीकडे अशी ढोराच, आणि जे चरूक म्हणजे ज्यांच्याकडं राखू घ्यायचे ते सगळे एकत्र व्हायचे आणि गप्पा गोष्टी करायचे. तेव्हा तो आनंद वेगळाच भेटायचो. बाबांवांगडा यायची आम्ही, त्यामुळे आमका माहिती आहे सगळा. आणि ते सगळे असे जुने वयाचे असायचे, त्यामुळे त्यांच्याकडनं भरपूर माहिती भेटायची काय काय, म्हणजे ते सांगायचे पहिला कसा खय काय होता ता. तर आता कोण नसता, आता कोणतरी किरकोळ इला तर, नाही तर आम्ही हय असता. आमची ढोरं कायम हय असतात. आता बाकीच्यांनी कमी केल्यानी. तर तरी पण बघूया. आता आम्ही अळंबी बघणार आहोत, खय भेटतात काय. तर पहिल्यांदा भेटली नाही आमका, कारण पाऊस पडलो आणि नंतर आमच्याकडे ऊन पडला, त्यामुळे अळंबी काय ह्या झाली नाही, खराब निघून गेली, सुकल्यासारखी झाली ती. तर आता पाऊस पडलो, बघूया आता. तर आवाज थोडं कसं तरी येत असतात, तर चलताय सध्या आणि त्यांच्यात व्हिडिओ करताय, तर समजान घ्यावा. तर ही बघा सगळी चरतात. तर तोपर्यंत आम्ही अळंबी शोधूया. तर बाबांका माहिती आहेत पेढा, आणि अळंबी पेढावरच येतात सगळी. तर बघूया चला. तर धाईंतूर नाम बघूचा लागताला इली आहेत की नाही ती. तर बाबा चलतात, बाबांवांगडा आम्ही पण चला या. तर मंडळींनो, आता मी अळंबी बुक जाता. तर काल बाबा बोललेले की बाबा जेव्हा ढोरा घेऊन इलेले ना, तेव्हा होय त्यांना दिसलेला. तर एका भोंबाडा म्हणजे वारुळावर, त्याका वारुळ म्हणतात आम्ही, ते भोंबाडा पॅडनी म्हणता आमच्या होय. तर थंय दिसलेली. तर काल थंय अशी पांढऱ्या कलरचा वाळू, म्हणजे वाळू कशी असतात अशी ते थोडंसं ह्या होतं. तर त्यांना अनुभव असल्यामुळे त्यांना माहिती होता की आज येतली. तर बाबा बोललेले की आज थंय चित्र अळंबी येतली, मोठी नाही चित्र अळंबी. तर ती इलेत की बघूक जाऊया, तुमका दाखवतंय. तर ती वारुळावर येतात, म्हणजे आम्ही हे पेडार म्हणता. तर पेडार येतात ती. तर चला तुमका दाखवतंय. तर आता मी थंय इलंय, पेडाच्या थंय आहे. तर पॅड ह्या भुतूर असा ह्याच्यातनी असतात, झाई आहेत. तर बाबांनी काल त्याका साफ करून ठेवल्यानी होता, बाबांका माहिती होता येतली ही. तर आता मी इलंय, चला तुमका दाखवतंय. तर ही बघा इली आहेत. ह्या बघा ह्या वारूळ, तेकाच आम्ही पेडारनी असं म्हणता. तर तुमका कळाचं नाही म्हणून आधीच वारूळ सांगितलंय. हे बघा एका चित्र अळंबी म्हणतात, मोठी नाही ती, बारकी येतात. आणि हे बघा हे पांढरा दिसता ना,
हे बघा ह्या पांढरा दिसता ना तसा काल इलेला आणि ती अजून थंय येऊची होत संध्याकाळी तागत तर चांगली येतील थंय येऊचा अजून आणि हे बघा हा इलियत आणि असाच काल बाबांका दिसलेला आणि बाबांका माहिती आहे की असा अनुभव आहे त्यांका त्यामुळे त्यांनी लगेच येऊन सांगितले नाही होता आमका हे बघा ही बारकी एका चितळंबी म्हणतात तर ती आता काढताला फक्त ही काढताना जरा बारकी असल्यामुळे जरा मेहनतीने काढूची लागतात हळूहळू तर भाई आता काढतलो बाबा अजून गेलेत पुढे बघू खै दिसतात काय आता काढता बाबा पुढे बघू गेले आहेत खै दिसतात काय अजून तरी बघा ही बारकी आहेत पण ही अळंबीच आहेत आमच्याकडे एका चित्ते अळंबी म्हणतात अशी बघा ही बारकी येतात तर मंडळींनो की ही अळंबी तुमका माहीत सांगितलेत वारुळानी येतात तर पहिली लोक म्हणायची की ह्याच्यात साप नाही असता तर बाबा आता ढोरा घेऊन खाली गेले नाही तर बाबांकाच विचारलं असतं की खरोखर साप नाही असता की नाही तो तर काय काय जणांका वाटतं की खरोखर साप असता काय तर माका एवढा काय माहीत नाही हा तर बाबांकानी पहिल्यापासून अनुभव हा तर बाबा नाही आहेत पण भाई आता भुतूर अळंबी काढता तर भाईक पण अनुभव हा बाबांनी पण असा मग पुढे सांगित जातात ना बाबांनी तसं भाईकनी पण माहिती आहे म्हणजे भाई माझो काका तर ते का माहिती आहे तर भाईकच आता विचारूया खरोखर असता की नाही साप बुतुरतो तर भाई आता बुतूर अळंबी काढता तर भाईकच जाऊन आता विचारतंय भाईच काय तर तुमका सांगित तर बघा भाई अळंबी काढता भाई मी तुका एक विचारतोय की म्हणजे सगळ्यांका जो प्रश्न पडता की आता या वारुळाला आम्ही अळंबी काढू की लाव ना ते खरोखर साप असता की नाही असं वर येता की नाही साप खरोखर काढताना तर पहिली लोक सांगितलं कसा काय सांगितलं खरं हा की नाही की कशाक सांगितलं असा काय एवढा काय माहित ना आम्ही काढताना कधी आमका साप दिसलेलो नाही पण म्हण ती आयत्या वेळात नागोबा त्याप्रमाणे ह्या वाळवीचा पेड आमच्या पेड म्हणतं त्या पेडाक बिळा असतं बऱ्याच आणि त्या बिळात जाऊन राहण्याची शक्यता हा साप आतमध्ये असणार रवत जाऊन वगैरे त्यामुळे नाही म्हणता येत नाही साप नाही म्हणता शकत नाही आपण आणि वाळवी खाऊकही जाता बऱ्याचदा त्याचं खाद्य हा वाळवी काही त्या काय मिळतं आणि राहायला रवा काही मिळतं आतमध्ये त्यामुळे साप असणार आतमध्ये सगळ्याच पेडात नसता सगळ्याच्या असतं असं नाही पण ह्या का आता एवढे बिळा नाही पण काही काही पेडांना बिळा असतात त्यामुळे तो निवाऱ्यासाठी आपल्या सुरक्षेसाठी जाऊन राहू शकता ह्याच्यात आणि आस्ताही खरी गोष्ट पेड साप तर भाई आता सांगितलं ना म्हणजे कायम असता असा नाही पण खरं आता असता काहीतरी साप असं भाईने सांगितलंय ना तर कदाचित तो येऊ शकता वर तर कायमच येतं असं नाही भीती म्हणजे थोडी भीती मनात असता की काहीतरी इलो तर अचानक तर ते म्हणू तर थोडा ह्यानी काढतात बाकी एवढा काय नाही आणि थोडा ती पेढा म्हणजे कशी वारुळा बघू डेंजर वाटतात एक मनात भीती पहिल्यापासून पडलेली असता आणि खरोखर काहीतरी असता तो असं भाईने सांगितलं तर आता आम्ही अळंबी काढता तर मंडळींनो अळंबी एकदम काय तर रानातलं चिकन असं अळंब्याक म्हटलं जाता म्हणजे चिकन जेवढं भारी लागतात तेवढेच अळंबी पण भारी लागतात पण आता एक कृत्रिमनी अळंबी येतात पण शेवटी तर नैसर्गिकच आणि त्याका कृत्रिमची चव त्याका कृत्रिम खाना चव आणि नैसर्गिक चव जी काय त्या कृत्रिम अजिबात भेटायची नाही तुमका कृत्रिम भेटतील तुमका पण अशी नैसर्गिक हवी तर अशी राना बेटात जाऊनच काढूची लागतली आणि कोणचा खत नाही काय नाही आपणच निसर्गाच्या खुशी दिलेली निसर्गाचा एक देणं आता तर तुमका दाखवते पुढे दाखवते काढला होती तर मंडळींनो ही बघा एवढी काढला तर पाऊस इलो म्हणून आता काढीत नाही बस आणि आता ती बारकी आहेत एकदम ही खाऊक जेवढी भारी लागतात तेवढी काढूक जरा ही आहेत म्हणजे बारकी असल्यामुळे जरा ह्यानी काढूची लागतात पण खाऊक एकदा का ही खालास ना की चिकन खावचं विसरानच जाशाल एवढी भारी लागतात ही आणि निसर्गाने दिलेलं देणं आता आमच्यासाठी खरोखर एकदम भारी पण एवढी दिसतात तेवढ्या सोप्या नसता कारण काढताना एका भरपूर आणि उठसुटीला आणि काढला असा नसता कारण बाकीच्या तर अळंबी दिसतात ती विषारी असतात आणि ज्यांका माहिती आहे अनुभव आहे त्यांकाच माहिती असतं की खाऊची अळंबी खायची ती त्यामुळे अनुभवी लोकांकडनं ती काढून माहिती घ्यावा नाही तर अशीच काढूक जाशाल तर विषारीने काढशाल आणि आमच्याकडे एका चित्ती अळंबी म्हणतात एकदम बारकी असतात म्हणून ती मोठी असतात ती वेगळी ती येऊन गेली आता ही येतली ह्यांका योग सुरुवात झाली
ही तेवढीच भारी लागतात आणि ह्याचा सूप एक नंबरच होता, एकदा करून बघाच तुम्ही. तर आता मस्तपैकी पाऊस पडता म्हणजे पडान गेलो आणि परत धरत इलो म्हणून आता आम्ही घरात जाणार आहोत. तरी बघा ढोरं आमची चरतात, आता सगळी आम्ही घरात जाणार आहोत. चला तर मग व्हिडिओ हेच संपवताय, भेटा या नवीन व्हिडिओत.